हॅलो नमस्ते. आज मी बनवणार आहे खानदेशी स्टाईल वांग्याचं भरीत. तिला मी वांगी घेतली. सर्वप्रथम आपल्याला वांग्यांचे देठ काढून घ्यायचे आहेत. ते छान देठ वगैरे काढून झाल्यानंतर स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि धुवून पुसून घेतल्यानंतर चाकूच्या साहाय्याने त्यांना मध्ये असं कट करायचं आहे, जेणेकरून आतमध्ये ते किडलेलं आहे की खराब वगैरे आपल्याला कळेल. आणि नंतर तेल लावून आपल्याला भाजायला ठेवायचे. एक एक करून सगळे वांगे आपण भाजून घ्यायचे. त्याच्यानंतर मी इकडे घेतली कांद्याची पात. आपल्याला कांद्याची पात ही जास्त वापरायची आहे. नंतर मेथी पण घेतली थोडीशी, कोथिंबीर आणि हिरवी मिरची घेतली आहे. तर हे जे छोटे कांदे आहेत ना, हे देखील कट करून घ्यायचे, ते पण आपल्याला वापरायचे आहेत. त्याच्यानंतर खोबरं, शेंगदाणे आणि जिरे लसूणची पूड. तर मी जिरे लसूण इकडे कुटून घेतले आणि भाजून थंड झालेल्या वांग्यांचे साल मी काढून घेतलेली आहे. नंतर त्यांना मॅश करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण जे मिरच्या घेतल्या त्या डायरेक्टली कच्च्या न वापरता थोड्या भाजून घ्यायच्या आहेत, जेणेकरून त्याची टेस्ट छान येते. खानदेशात त्याचा ठेचा बनवतात आणि तोच ठेचा भरीतमध्ये वापरतात. तर इकडे मी जे छोटे कांदे कापले होते ते आधी मी थोडे फ्राय करते. त्याच्यानंतर आपण जी कांद्याची पात कट केली आहे ती पण टाकून घ्यायची आहे. तिचा जो कच्चा स्मेल येतो ना, तो ह्या भाजण्यामुळे येत नाही, म्हणून ते थोडंसं आधी भाजून किंवा शिजवून घेतली ना तर ती छान लागते. त्याच्यानंतर मेथीची जी आपण कापलेली होती ती मेथी देखील आपण त्याच्यात परतून घ्यायची आहे आणि शिजल्यानंतर ती काढून घ्यायची एका प्लेटमध्ये. आणि त्याच्यानंतर त्याच कढईमध्ये आपल्याला तेल टाकून आपण जे ठेचा बनवलेला आहे मिरचींचा, तो ठेचा फ्राय करून घ्यायचा आहे. तो छान परतून झाल्यानंतर त्याच्यात शेंगदाणे, खोबरं हे देखील टाकायचं आहे. खोबरं आणि शेंगदाणे हे आपल्याला मीडियम फ्लेममध्ये छान असं फ्राय करून घ्यायचे. आणि त्याच्यानंतर आपण एक जी पूड बनवली होती जिरे लसूणची ती पण ॲड करायची आहे. हे मिश्रण छानपैकी परतून झाल्यानंतर आपण जे वांगे मॅश केलेले आहेत भाजलेले, ते वांगे त्याच्यात ॲड करायचे आहेत. वांगं छान मिक्स झाल्यानंतर त्याच्यात ज्या आपण भाज्या परतून घेतलेल्या होत्या त्या देखील सर्व त्याच्यात टाकायच्या आहेत आणि हळूहळू सर्व मिक्स करून घ्यायचे आणि चवीपुरता मीठ घालून परतून घ्यायचे. खानदेशी भरताची स्पेशालिटी म्हणजे जळगावचे वांगे आणि त्याच्यात वापरला जाणारा गावठी मिरचींचा ठेचा. त्याच्यात दुसरे कुठलाही जास्त मसाले न वापरता मिरचींचा ठेचा आणि वांग्यामुळेच त्याला खूप छान चव येत असते आणि ते तेवढं स्पेशल बनतं. मी ही जळगाव जिल्ह्याची असल्यामुळे भरीत माझं देखील खूप फेवरेट आहे. तर बघू शकता आपलं भरीत इकडे तयार झालं आहे. 1-2 मिनटं त्याला वाफून घ्यायचं आहे गॅस बंद करून आणि लगेच सर्व करायला घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं खानदेशी स्टाईल भरीत तयार आहे.